विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या शितो अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी श्री वानखेडे सर, सहाय्यक शिक्षक सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड. आणि आज आपण पाहणार आहोत दिवस 35वा. या अंतर्गत उपघटक आहे आजचे एक चल समीकरण आणि अध्ययन निष्पत्ती आहे. मित्रांनो, एका चलातील रेषीय समीकरण योग्य चलांचा योग्य नियमांचा उपयोग करून सोडवतात व चलाची किंमत काढतात. एक चल समीकरण. चला तर मग पाहूया. वेलकम dear student. We are going to see in Setu syllabus date 35 standard 9th subject mathematics and subunit linear equation in one variable. Linear equation in one variable. The learning outcomes, today's learning outcomes is solve problems on linear equation with one variable using proper rules and able to get value of the variable. Today's learning outcomes: solve problem on linear equation with variable using one variable using proper rule and able to get value of variable. लेट्स सी. जरा आठवूया. एक चल समीकरण एक संख्या आणि 6 यांचा गुणाकार केला असता उत्तर 30 येते, तर ती संख्या कोणती? समजा ती संख्या आपण x मानली तर बघूया काय येते या ठिकाणी. आणि दुसरं समीकरण आहे एका संख्येची 8 पट 40 आहे, तर ती संख्या कोणती? हे दोन्ही उदाहरण या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. बघा, उदाहरण पहिलं आहे 6x = 30. एका संख्येची किंमत जर 1 समजलो तर दुसरी संख्या 6 आहे. x आणि 6 यांचा गुणाकार 30, म्हणून 6x = 30 हे समीकरण आपल्याला मिळालं. आणि x बरोबर, म्हणून x बरोबर भागीला उलट गुणीला करत असतो आपण, आणि पक्षांतर करताना गुणाकारातली संख्या भागाकारात जाते आणि भागाकारातली गुणाकारामध्ये येते, म्हणून x = 30/6 म्हणजेच x = 30/6, म्हणून x = 5. आणि दुसरं समीकरण आहे एका संख्येची 8 पट 40 आहे, तर ती संख्या y समजू आपण. तर y समजली तर 8y = 40, म्हणून y = 40/8, 8चे पक्षांतर केल्यानंतर, म्हणून y = 5. अशा प्रकारे आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या. या ठिकाणी एक चल समीकरण आपण सोडवत आहोत मित्रांनो. लेट्स रिकॉल लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. Example number 1: if product of one number and 6 is 30, then find the number. Suppose the number is x, therefore 6x = 30, therefore x = 30/6, dividing both sides by 6, therefore x = 5. Then the required number is 5. The value of x in example number 1 is 5, and second example is 8 times of number is 40, then find that number. Suppose let's this number is y, therefore 8y = 40, therefore y = 40/8, dividing both sides by 8, therefore y = 5. The required number is 5. The value of y, value of that number in equation second is y = 5. खालील समीकरणे सोडून चलाची किंमत काढूया. पहिला आहे 7x = 35, म्हणून x = 35/7. दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला 7 ने भागितले तर x = 5 मिळते. 7×5 = 35. दुसऱ्या समीकरणामध्ये बघा 5x = 45, म्हणून x = 45 काय मग 45/5, 45/5 येईल, म्हणून या ठिकाणी 5 9 45 9 येईल उत्तर. x = 9. तसेच तिसऱ्या उदाहरणामध्ये काय येईल मग? y = 96/12, 96 छेद
12 म्हणजे 12×96 हे झालं उत्तर. त्यानंतर या ठिकाणी 6व्या गणितामध्ये 9x बरोबर 180 म्हणून x बरोबर 180/9 म्हणून x बरोबर 9×1=9, 9×2=18 आणि 0 म्हणजे 20. तसेच या ठिकाणी 18y बरोबर 144 म्हणून y बरोबर 144/18. अशा प्रकारे या ठिकाणी आपण x आणि y यांच्या ज्या काही किमती होती ते काढता येतात आपल्याला अशा प्रकारे. चला तर मग तेच आता आपण इंग्रजीमधून करण्याचा प्रयत्न करूया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन अँड गेट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स. इन फर्स्ट which is solved problem है 7x equal to 35, therefore x equal to 35/7, x equal to 5. Dividing both sides by 7, therefore x equal to 5. Now in second 5x बरोबर 5x equal to 45, therefore x equal to 45/5. Here x equal to 9, therefore x equal to 9. In equation third, y equal to 96/12. 96/12. In equation fourth, x equal to 9x equal to 180. Therefore x equal to 180/9. 180/9. Therefore x equal to 20. Here also y equal to 144/8 upon 18, sorry, 144/18. त्यानंतर बघूया खाली एक समीकरण सोडवले आहे, त्याचे निरीक्षण कर आणि चलाची किंमत काढण्यासाठी रीत समजावून घे. त्याप्रमाणे पुढील समीकरण सोडू आणि चलाची किंमत काढूया. पहिला आहे 3/7 बरोबर x/21 म्हणून तिरपा गुणाकार केला या ठिकाणी मित्रांनो. 3×21 बरोबर x×7 म्हणून x बरोबर 3×21/7. आपण 7 ने भागलं 21 ला तर 3 येते म्हणून x बरोबर 3×3, 3×9 म्हणून x बरोबर 9. x बरोबर 9 ही किंमत आपल्याला मिळाली या ठिकाणी. ऑब्झर्व द सॉल्व्ड इक्वेशन अँड सॉल्व द रिमेनिंग इक्वेशन अकॉर्डिंगली. In first 3/7 equal to x/21, therefore 3 into 27 equal to x into 7, therefore x equal to 3 into 21/7, therefore x equal to 3/3, 3 into 3, dividing 21/7, therefore x equal to 9, x equal to 9. Here 5/8 equal to x/48. 5 into 48 equal to x into 8. X into 8. Therefore 5 into 48/8. Therefore x equal to 5 into 6, 48. म्हणजे 48ला आपण 8 ने भागितले तर आपल्याला काय मिळालं? 6 मिळाले. 8 × 48 म्हणून x बरोबर 5×6 म्हणजे 30. x बरोबर 30 मिळाला अशा प्रकारे या ठिकाणी. तसंच दुसऱ्या समीकरणामध्ये बघा 2/5 बरोबर 14/x आहे. आपण या ठिकाणी तिरपा गुणाकार केला. 2x बरोबर 14×5, 14×5 70 होते आणि याला भागिले 2 आहे. 14ला आपण 2 ने भागितले तर 7 मिळते. 7×5 35, 7×5 बरोबर 35 अशा ठिकाणी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळाली 35. सेकंड इक्वेशन
तेच आता इंग्रजीमधून समजावून घेऊया. 5/8 इक्वल टू x/48. therefore 5/48 इक्वल टू x into 8. therefore here 5/48/8 equal to x. therefore x equal to 5/6, 5 into 6, x equal to 30. This problem number 3. 2/5 equal to 14 upon x. 2 into x equal to 14 into 5. therefore x equal to 14 into 5 upon 2. dividing 14 by 2 equal to 7. therefore x equal to 7 into 5. therefore x equal to 35. Fourth equation, problem number 4. 5/7 equal to 15 by y. therefore 5 into y, cross multiplication here, equal to 15 into 7. 15 into 7. therefore y equal to 15 into 7 upon 5. dividing 15 by 5 equal to 3. 3 into 7 equal to 21. therefore y equal to 21. लेट्स आता स्वाध्याय पाहूया. आजचे स्वाध्याय काय, खालील समीकरणे सोडवा. स्वाध्याय पहिला आहे 7/6 बरोबर x/30 आहे. वरील जसं सोडवलं आपण त्याप्रमाणे सोडवायचं मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, तिरपा गुणाकार करून. दुसरं तसंच आहे, y ची किंमत काढायची आणि तिसऱ्यामध्ये x ची किंमत काढायची. अशा प्रकारे हे स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचे आहे. तेच आता या ठिकाणी इंग्रजीमधून आहे. फिफ्टीन इंटू 7 या ठिकाणी 7 येईल. 5/7 it is 7, sorry, या ठिकाणी 7, या ठिकाणी 7, या ठिकाणी 5. dividing 15 by 5 equal to 3. therefore y equal to 3 into 7 equal to 21. therefore y equal to 21. Exercise, solve the following example. First, 7/6 equal to x/30. Second, 4/9 equal to x/63, y/63, sorry. And third, 3/8 equal to 18/x. 4/8 equal to 24/y. By cross multiplying, we get the value of x and y. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत हा पूर्ण सिलेबस जो आहे आजचा तो तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, स्वाध्याय पूर्ण करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांना सांगा, सबस्क्राईब केलेलं नसेल माझ्या चॅनलला अजूनही तर जरूर करा, मित्रांना पण सांगा. धन्यवाद. आणि एखादी स्टेप जर कळाली नसेल तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता.